जय शिवराय मित्रांनो. आज बऱ्याच दिवसापासून आलो. सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो, काही कारणास्तव येऊ नाही शकलो. तर आज आपण झटपट रेसिपीमध्ये राजमा चावल कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घेऊया. आणि तुम्ही माझ्यासोबत बनवलं तर बरं वाटेल. चला तर बनवूया. राजमा चावल म्हणजे आपण त्याला घेवडा भात म्हणू शकतो, घेवडा चावल म्हणू शकतो. राजमा आणि सोयाबीन हे मिक्स करून मी बनवणार आहे. तर आपण चला बघूया आपण त्याची रेसिपी काय आहे. तर मित्रांनो, राजमा राईस किंवा राजमा चावल बनवण्यासाठी हे साहित्य आहे. याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आहे, त्यानंतर टोमॅटो आहे, हिरवी मिरची, लसूण, हा आहे गरम मसाला, हा आपला घरचा गावरान मसाला, थोडंसं मीठ. मी या ठिकाणी तांदूळ भिजायला टाकले, साधारणतः अर्धा तास झाले. त्यानंतर सोयाबीन पण भिजवून घेतलेत आणि हा राजमा अजून भिजायला टाकलेला आहे. हा साधारणतः 1 तास तरी, खरं तरी आदल्या दिवशी भिजायला पाहिजे, तरी पण आपण आता अर्जन्सी आहे म्हणून आता टाकला आहे. आणि हे बाकी मसाल्याचे साहित्य आहे, मोहरी आहे, जिरे आहे, हळद आहे. चला मग आपण बघूया हे कसं बनवायचं ते. तर मी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी मोहरी, त्यानंतर टाकणार आहोत आपण थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद. हे सगळं आपण परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कांदा, नंतर टाकायचा आहे लसूण आणि हिरवी मिरची. हे चांगलं खरपूस होईपर्यंत आपण त्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. हे टमाटर मी बारीक चिरून घेतलं होतं ते टाकायचं. हे मीठ पण आणि मसाला दोन्ही टाकून द्या. हा मसाला गावरान मसाला, गरम मसाला, गावरान मसाला. आता हे थोडंसं परतून द्यायचं अजून, आणि परतून झाल्यावर त्यात राजमा टाकायचा. आणि मग राजमा शिजण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 मिनिट त्याच्यावर झाकून ठेवायचं. हवा काढून घ्यायची, वाफ काढून घ्यायची. आता हे चांगलं तुम्ही बघत असाल, आपलं जे टमाटर टाकलं होतं ते सगळं मऊ झाले. आता आपण याच्यात राजमा टाकणार आहोत. राजमा म्हणा किंवा घेवडा म्हणा, काय चालते काय म्हणून. हे मी एक 2 घेतलेला आहे. आता हा घेवडा मी ह्याच्यात टाकू देतो. त्याच्याबरोबर आपण जे सोयाबीन भिजायला टाकलं होतं ते मी टाकून देणार आहोत. आता हे शिजायसाठी थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. पाणी जास्त नाही टाकायचं, कारण परत भात टाकायचा तर तांदळात पण पाणी आपल्याला पडणार आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि हे शिजवून घ्यायचं. आता शिजवून घ्यायसाठी काय करायचं, आपण एक 5-10 मिनटं त्याच्यात चिट्टी काढून घेऊया. अधूनमधून थोडं आणून घ्यायचं त्याला. आता वाफ सुटायला लागली, अजून तरी 5 मिनटं तरी लागतील हे शिजायला. तर तुम्ही मित्रांनो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं एक तेवढंच मला थोडंसं समाधान वाटेल. तर मित्रांनो 5 मिनटं झालं, आपला राजमा आला शिजत. आता काय करायचं, आपण हे जे भिजत टाकले होते तांदूळ ते मी त्याच्यात टाकणार आहे. मी 1 कपभर तांदूळ घेतलेत. तुम्ही आता किती माणसाचं करणार काय त्याच्यावर घ्यायचं तांदूळ. आणि तांदूळ हे सुटसुटीत मोकळा होण्यासाठी यात पाणी कमी टाकायचं. आता हे पहिलं आपलं राजम्याला टाकलेलं पाणी आहे, त्यामुळे आपण वरून पाणी काय टाकायची गरज नाही. पाणी जास्त झालं तर मग त्याची खिचडी होऊन जाईल. त्यामुळं काय करायचं, थोडं पाणी कमीच टाकायचं. आणि आता परत हे भात शिजायसाठी आपल्याला साधारणतः 15 मिनटं परत वाफ काढून घ्यायची त्याची. तर तोपर्यंत बघूया आपण. आणि मध्यम आचेवरच करायचं, ह्याच्यात जास्त हे लावायची गरज नाही.